काय मग मंडळी, कशा आहात सर्व? मजेत ना? मस्त मस्त वेगवेगळे पदार्थ करून खावा, सगळ्यांना करून घ्यायला. चला मग पटपट पटपट, ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी पटकन लाईक करा, आणि अजून ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटकन सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे मला तुम्ही सबस्क्राईब केलं म्हणजे ज्या पुढच्या रेसिपी आहेत त्या तुम्हाला लगेच दिसतील. आणि जे घंटीचं बटन आहे ते पण दाबायला विसरायचं नाही बरं का, म्हणजे तुम्हाला नवीन जी माझी रेसिपी येईल ते लगेच बघायला मिळेल. आपण 2 वाट्या त्यासाठी साहित्य घेतले. 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे, 1 छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, आणि थोडंसं हिंग टाकतो आहे. जिरे अख्खेच टाकायचे आहेत, म्हणजे ते दाताखाली छान लागतात. ओवा पण 1 चमचा, जिरे पण 1 चमचा, आणि थोडंसं कढीपत्त्याची पानं हातानेच तोडून टाकायची. कसुरी मेथी टाकायची बघा, आणि पुदिन्याची पानं, त्याने खूप छान चव लागते. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, आणि असा खड्डा करून घ्यायचा आहे बघा. तुम्ही त्यात तूप टाकू शकता, पण मी काय केलं आहे, तेल टाकलं आहे. मी 2 चमचे तेल टाकलं आहे. तुम्ही गरम करून तूप पण टाकू शकता. अशा प्रकारे बघा, पुदिन्याची पानं पण टाकली आहेत, खूप छान चव लागते. करून बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे गव्हाच्या पिठाची मठरी. तुम्ही मैद्याची केली तरी चालेल, पण मला मैद्यापेक्षा गव्हाची पिठाची छान वाटली, म्हणून म्हटलं चला आज तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन येऊ. आणि जे आपण तेल टाकलं आहे ते चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे बघा. म्हणजे काय होईल, आपली जी मठरी आहे ती अगदी कुरकुरीत होईल बघा. असा गोळा झाला पाहिजे त्याचा. अशा प्रकारे सगळं साहित्य एकत्र केलं की त्यामध्ये चवीसाठी शेजवान सॉस टाकायचा. तुमच्याकडे नसेल, नाही टाकलं तरी चालेल. तुम्ही जर आवडत असेल तर तांबडं तिखट टाका, किंवा हिरवी मिरचीचा ठेचा टाका. नंतर आपण पाणी टाकून घट्टसर मळून घेणार आहोत. घट्ट कणिक मळायची बघा, जास्त पातळ नाही करायची. अशा प्रकारे बघा घट्ट कणिक मळून घ्यायची, म्हणजे आपल्याला लाटायला सोपं जाईल. अशा प्रकारे मळून घ्यायची. चांगलं तेल लावून चांगली खालीवर मळून घ्यायची बघा. असं घट्ट मळून घ्यायचा गोळा, आणि त्याच्या काय करायच्या, तुमच्या आवडीप्रमाणे त्याचे गोळे बनवून घ्यायचे. कोणी छोटे घेतले तरी चालेल, मोठे घेतले तरी चालेल. मी मीडियम साईजचं केले, आणि त्याला काय केले, तेलावर लाटले. तुम्ही पीठ लावून पण लाटू शकता. अशा प्रकारे बघा लाटून घ्यायचे. तुम्ही 2 लाटेचे करू शकता किंवा 3 लाटेचे करू शकता. आणि त्याला मध्ये लावायसाठी आपण कॉर्नफ्लॉवर घेतले. कॉर्नफ्लॉवर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तांदळाची पिठी पण घेऊ शकता. अशा प्रकारे मी तेल टाकून ते एकसारखं हलवून घेते बघा, म्हणजे त्यामध्ये गोळ्या राहणार नाहीत. कॉर्नफ्लॉवरने खूप क्रंची होती, आणि त्याला पदर पण छान सुटतात. तांदळाचं पीठ लावलं तरीसुद्धा चालेल, त्याने पण होतात क्रंची. पण माझ्याकडे होता कॉर्नफ्लॉवर, म्हणून मी कॉर्नफ्लॉवर मिक्स केलं. हे बघा अशा प्रकारे आपण त्याला सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ असं लावलं तरी चालेल, किंवा तुम्ही नुसतं भुरभुरलं तरी चालेल, त्याने पण होती क्रंची. पण मला अशा प्रकारे करायची होती वेगळी, म्हणून म्हटलं चला करून बघूया. 1 पाती झाली, मी दुसरी पाती टाकली बघा. तुम्ही एका पातीची पण करू शकता, पण 2 पात्यांनी त्याला पदर छान सुटतात. जशी तुम्ही करंजीचं हे करता, पाती तयार करता, त्याप्रमाणे मी मठरीची पाती तयार करून घेतली. त्याच्यावरनं पण असा आपण जो साठा तयार केला आहे तो असा सगळीकडे पसरून घ्यायचा आहे. सगळीकडे एकसारखं लावून घ्यायचं आहे. तुम्हाला जर नसेल साठा लावायचा तर तुम्ही तांदळाचं पीठ पण लावू शकता. नाही असं लावलं वरनं पण भरभरू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता, जे घरामध्ये अवेलेबल आहे त्याप्रमाणे. आणि जशी आपण करंजी करतो ना, कशाची करंजी आठवते का नाव? सांगा बरं, कशाची करंजी? पुडाची करंजी. त्याप्रमाणे अशी वळकोटी वळवून घ्यायची बघा, गोल गोल, आणि घट्टसर वाळायची, आणि अशी दाबून घ्यायची. अशा प्रकारे करून घ्यायची. आणि नंतर आपण त्याला चाकूने काय करणार आहोत, कट करून घेणार आहोत. आकार तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. जास्त मोठा हवा असेल तर मोठा करू शकता,
एकदम बारीक बारीक करायचे असेल तर बारीक बारीक पण करू शकता. अशा प्रकारे कट करून घ्यायचे. मी पहिल्यांदाच हा पदार्थ केला, पण खूप अप्रतिम झाला आणि माझ्या मुलीला तर खूपच आवडली मटरी. म्हटलं आता चला तुमच्यासाठी ती रेसिपी पाठवूया. बघा अशा प्रकारे गोळ्या तयार केल्या. त्या सगळ्या गोळ्या एका साईडला ठेवल्या. नंतर आपण ती गोळी अशी ही बघा अशी ठेवायची आहे वरच्या बाजूने आणि हलकेसर लाटायचं. जास्त जोरात नाही लाटायचं. हलकं हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे आणि असं लाटून ठेवायचं आहे. दुसरी पण दाखवते बघा. हे बघा हलकेसर आणि जे त्याचं जर बाहेर आलं एक बाजू तर ती आतमध्ये दाबायची आणि असे सगळे लाटून घ्यायचे आहेत. खूप सुंदर होते मटरी. चव तर अगदी भन्नाट लागते. तुम्ही चहाच्या टायमिंगला मुलांना देऊ शकता. बघा किती सुंदर लागते आणि तुम्ही पण खाऊ शकता. त्यानंतर कढईमध्ये आपण तेल गरम केलं आहे बघा आणि तेलामध्ये सोडले आहेत. मी एका वेळेस 3च टाकले आहेत. चांगली व्यवस्थित भाजून घ्यायच्या म्हणजे ती कुरकुरीत होते. मंद गॅस ठेवायचा आहे, जास्त मोठा नाही. मध्यम आच, मंद म्हणजे मध्यम आचेवर तळायची आहे म्हणजे ती करपणार नाही. मोठा गॅस ठेवला तर ती करपेल आणि जर छोटा ठेवला तर ती कच्ची राहील आणि कुरकुरीत होणार नाही. म्हणून मध्यम आचेवर तळायची. अशी एक बाजू चांगली तळून झाली की त्यानंतर दुसरी बाजू अशी उलटी करून घ्यायची. बघा किती सुंदर त्याला पदर सुटलेत. बघू शकता आपण किती सुंदर झाली आहे. क्रंची खूप क्रंची झाली. अगदी खारीसारखा त्याला आवाज येतो आहे बघा. तुम्ही बघितलं असेल सुरुवातीला मी हातावर हे करून दाखवली, क्रश करून दाखवली तेव्हा. बघा किती सुंदर झालेत की नाही. आणि वास पण छान येतो आहे कारण आपण त्यामध्ये शेजवान सॉस टाकला आहे. जिऱ्याने पण ते जिरे दाताखाली लागले की छान चव लागते. ओव्याने पचायला पण आपल्याला सोपं जातं. गव्हाचं आहे त्यामुळे काही त्रासदायक नाही, पण तरीसुद्धा टाकला ओव्याने चव छान लागते. अशा प्रकारे आपण सगळ्या काढून घेणार आहोत. बघा किती सुंदर झालेत. सुटलेत की नाही त्याला पदर. अशा प्रकारे सगळ्या मी तळून घेतल्या आहेत. बघा किती सुंदर झाल्यात. आवाज बघा त्याचा आला की नाही. खारीसारखा आवाज आणि खायला तर अगदी भन्नाट लागते बघा. तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.